तू ज्या विषयातली तज्ज्ञ आहेस म्हणजे स्किन, त्वचारोग, तर त्याच्याविषयी अनेक गैरसमज असतात आणि हल्ली स्किन प्रॉडक्ट्स म्हटलं तरी इतकं मोठं ते मार्केट आहे आणि काय करावं, काय करू नये हे खरंच लोकांना समजत नाही आणि कधीकधी चुकीचा वापर केल्यामुळे नको ते उद्भवतं. तर म्हणून मला तुझं येणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आज तू अ, आपल्या दर्शकांना काय करावं, काय नाही आणि तुझ्याकडे कशाप्रकारे अशा प्रकारच्या केसेस येतात, हे जरा असं समजावून सांग जरा. सर तर सगळ्यात प्रथम आपण सुरुवात करूया की कॉमनली आढळणारा म्हणजे ॲक्ने आणि भरपूर मुली या ॲक्ने, पिंपल्स ह्यानी ग्रस्त असतात. तर ॲक्नेबद्दल जरा आम्हाला सांग. शुअर. ॲक्ने आणि म्हणजे सर्वसाधारण लँग्वेजमध्ये आपण त्याला पिंपल्स म्हणतो. आणि हे पिंपल्स अगदी प्राईम टाईम जेव्हा 10-12 वर्षाची मुलं होतात तेव्हा ग्रोथ स्पर्ट येतो आणि तेव्हाच हे पिंपल्स यायला लागतात आणि त्यांच्यामुळे त्यांचा चेहरा असा जरा बरोबर नाही दिसत आणि मग त्यांना ते वाईट वाटते. तर आता हे पिंपल्स ह्या एजला का येतात आधी आपण समजून घेऊया. प्युबर्टल एज जे असते 10 ते 12 वर्ष तेव्हा हार्मोन्स आपले वाढतात, स्पेशली अँड्रोजन हार्मोन्स. आणि ते जे हार्मोन्स वाढतात तर आपल्या फेसमध्ये, बॉडीमध्ये तेल बनवणारी ग्लँड असते, त्याला सिबेशियस ग्लँड म्हणतात, सीबम. ते त्याच्यावर ॲक्ट होतात आणि ती ग्लँड जी असते ती मोठी होते आणि तिचं तेल सिक्रिशन म्हणजे ती जी तेल बनवते त्याचं प्रमाण खूप वाढते आणि ह्या वेळात तो चेहरा आपला तेलकट होतो. आता नॉर्मली काय होतं की तेल बनतं आणि ते बाहेर येऊन जातं, पण ह्या एजमध्ये इतकं बनतं की ते बाहेर येताना त्याचं वाट कमी होऊन जाते आणि म्हणून ते सीबम आपल्या स्किनमध्ये राहते आणि त्याचे आउटलेट जे पोर्स असतात, छिद्र, ते ब्लॉक होतात. आत राहिल्यामुळे बोट फिरवलं आपण की त्यात एक दाणा लागतो आणि त्याला आपण कोमेडॉन्स म्हणतो किंवा व्हाईट हेड्स. आता व्हाईट हेड्स कधी कधी ओपन होतात आणि ऑक्सिडायझेशनमुळे ते काळे होतात आणि ह्याला आपण ब्लॅक हेड्स म्हणतो किंवा ब्लॅक कोमेडॉन्स. तर आता हे कोमेडॉन स्टेजपर्यंत लोकांना काही फारसा त्रास होत नाही, पण हे जे कोमेडॉन्स असतात ते ॲक्च्युली टाईम बॉम्ब असतात. म्हणजे काय, आपण ह्या स्टेजला ट्रीटमेंट नाही दिली तर त्याच्यामध्ये एक मायक्रोबियल पी ॲक्नेस नावाचा ऑर्गॅनिझम जातो आणि तो इन्फ्लमेशन तयार करतो आणि मग ती छोटी दिसणारी पुळी मोठी होते, फोडी, आणि ती फोडी स्किनवर आली आणि चेहरा पाहिला की लोकांना जराही आवडत नाही, कारण ते इट डझंट लुक गुड. मग ते काय करतात, नख घेतात, फोडतात, स्क्वीज करतात, काही केला ती फोडी काढायची असते आणि त्यामुळे आपल्या नखातलं इन्फेक्शन त्याच्यात जाते आणि अजून इन्फ्लमेशन होते. ह्याही स्टेजला तुम्ही ट्रीटमेंट नाही केली आणि डॉक्टरांकडे नाही गेलात तर त्यात पस तयार होतो, पस, आणि मग मोठे मोठे फोड येतात आणि चेहरा अगदी विद्रूप दिसतो. काही काही लोकांमध्ये स्किन एवढी सेन्सिटिव्ह असते की ते सीबम सिक्रिशन इतकं असते की ते फोडी वरच नाही तर स्किनच्या आतल्या बाजूला पण जाऊन मोठे गोळे तयार होतात. त्याला सिस्टिक ॲक्ने म्हणतात. अशामुळे काय होतं, तो पूर्ण चेहरा अगदी नकोसा होतो. मग अशा वेळेला काय करावं, तर माझं असं म्हणणं आहे की आपले घरगुती पदार्थ किंवा कोणी दिलेले काही औषधं न लावता पहिल्या प्रथम डॉक्टरना भेटावं. डॉक्टर जे सांगतो ते तुम्ही चेहऱ्याची काळजी नीट घेतलीत तर ते बरं होऊ शकते. पण काय होतं की बरेच वेळा आपण जेव्हा ट्रीटमेंट स्टार्ट करतो पिंपल्सची तेव्हा जे क्रीम्स देतो ते ह्या स्किनवर सूट होत नाहीत आणि चेहरा कधी कधी अजून लाल होतो आणि आपण ते क्रीम सोडून देतो आणि घरगुती उपाय घेतो. काही म्हणजे घरी जे मिळेल ते, किंवा दुसऱ्या पेशंटनी काही आपल्या नेबर्सनी सांगितलं मला हा मलम बरा वाटतो तू पण लाव. पण कुठले घरगुती उपाय पेशंट करतात तुझ्या मी असे बघण्यात? बरेच ऐकले आहेत की अगदी हास्यास्पद आहेत की घरातली टूथपेस्टसुद्धा लावतात ॲक्नेला. बर. हां, आता टूथपेस्ट इज मेंट फॉर टीथ, नॉट फॉर पिंपल्स.
पण काही काही लोकांना ते सूदिंग असल्यामुळे फरक पडतो, पण त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याच्यानंतर जे पिंपल्स फारच वाढतात. आणि काही काही लोकं कोल्ड क्रीम्स लावतात. कोल्ड क्रीम म्हणजे ते हे करा. पण आता कोल्ड क्रीमने काय होतं, त्याचा बेस ऑइली असल्यामुळे ते पिंपल्सचे पोर्स अजून दबले जातात आणि ते वाढतात. काही काही लोकं क्लीनअप करायला पार्लरमध्ये जातात. त्यांना असं वाटते की पिंपल्स आले आहेत, आपण क्लीनअप करूया. तर क्लीनअप म्हणजे खऱ्या अर्थाने तो क्लीनअप नाही होत. इनफॅक्ट त्याचे दुष्परिणाम होतात. कारण तिकडे काय करतात, इन्स्ट्रुमेंटने ती फोडून बाहेर काढतात आणि ते फोडल्यामुळे ते इन्फ्लमेशन अजून वाढतं. तर अशा गोष्टी ॲक्च्युली केल्या नाही पाहिजेत. कारण यंग एजमध्ये आपण काही करतो आपली स्किन सुंदर दिसायला. तर अशीच आमच्याकडे एक यंग मुलगी आलेली, आई घेऊन आलेली. अतिशय वाईट पिंपल्स होते आणि मी तिला विचारलं, "तू काय लावलंस?" तर ती म्हणते, "मी एक लेप लावलेला घरगुती. त्याच्यामध्ये जे पॅक्स मिळतात ते लावले, नीमचा पाला लावला आणि त्याच्यानंतर मला ही रिॲक्शन झाली." तर काय होतं की हे जे लेप असतात त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स असतात, त्यांनी रिॲक्शन होते. बरं तर करतच नाही मुळीत, पण ते वाढते. मग अशा वेळेला मला अशी सांगण्याची इच्छा आहे की तुम्ही घरगुती उपाय वगैरे फारसा करू नका, कारण त्याने ॲक्ने वाढतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.